नमस्कार, मी सायली परब आणि आपण पाहते आपल्या हक्काचं बातमीपत्र पुणे लोक. मकोका आरोपींची उमेदवारी, पुण्याचे राजकारण तापलं. पुण्यातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येते. कुख्यात आंदेकर टोळीच्या महिला सदस्यांनी आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारीचा अर्ज भरला असून मकोका अंतर्गत कारवाईमुळे सध्या कारागृहात असलेल्या सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांनी आज कडेकोट पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल केला. आज सकाळी त्यांनी पुण्यातील भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयात आणण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. न्यायालयाने परवानगी देताना कडक अटी घातल्या होत्या. त्या म्हणजे कोणतीही मिरवणूक नाही, घोषणाबाजी नाही आणि सार्वजनिक भाषणांवरही बंदी घालण्यात आली होती. आंदेकर टोळीवर खुनाचे प्रयत्न आणि खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल असून वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर टोळी युद्धाच्या घटनांमुळे पुणे पोलीस अधिक सतर्क आहेत. अशा पार्श्वभूमीवर आंदेकर टोळीच्या सदस्यांनी थेट निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. आता निवडणूक आयोग यावर काय भूमिका घेत आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा पुणे लोक.